नमस्कार मित्रांनो, आज आपण फिशिंगला गेलेलो आणि आज आपण चांगला साईजचे मासे पकडलेत आणि व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. आपण धमाल अशी फिशिंग केलेलं आहे आणि आपल्याला चांगला साईजचा मासा भेटलाय. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बघूया व्हिडिओ. हा आपला मित्र आहे ओंकार. हा खास वाशीमधून आपल्या इथे फिशिंगला आला आहे पंचगंगा रिव्हरसाठी आणि हा पहिल्यांदाच फिशिंग करत आहे. मित्रांनो बघू शकताय स्पॉट आपला पंचगंगा रिव्हर कसबा बावडा आणि ओंकारनं नवीन सेटअप घेतला आहे आणि अजूनपर्यंत त्यानं फिशिंग केलेलं नाही. त्याला मासा अजून कॅच झालेला नाही. तर बघूया आपल्या इथं त्याला फिश हुकअप होतोय काय. खूप कास्ट केल्यानंतर ओंकारला मासा हुकअप झाला आहे आणि ओंकार तो रिट्रीव्ह करत आहे आणि आपण त्याला सांगत आहे कशा पद्धतीनं मासा हँडल करायचा. सोड त्याला हळू. हां जाऊ दे. खेळू दे. घे हळू झाडीत. थांब काढ नको. थांब खेळू. बघू शकताय शिवडा आपल्याला बसलेला आहे आणि ओंकारचा फर्स्टच कॅच आहे. त्यामुळे मासा आपल्याला खूप सावकाश आणि शिस्तीत काढायचा आहे. जागा बघू शकताय. पाण्यापासूनचे अंतर आणि आमचं अंतर खूप खाली आहे. मोबाईल काढून जायलाही जागा नाही. मोबाईल ठेवावा लागला. त्यामुळं मासा बाहेर काढायला खूप अवघड आहे आणि झाडी भरपूर आहे. हे भावाने इकडे येऊ नकोसा. इधर आत. ओंकारचा हा पहिलाच अनुभव आहे शिवड्याचा आणि त्यानं चांगल्या पद्धतीनं मासा खेळवला आहे. त्यामुळे बघू शकता मासाही दमला आहे, हालचाल करणं आणि तो कुठं पळून जात नाही. त्यामुळं आपण मासा शिस्तीत बाहेर काढू शकतो. रॉडचा सेटअप बघू शकताय. फिश हॉलीचा रॉड आहे आपल्याकडं. काय करू रे. कसं अडकणार तुम्ही. इतना मोठे बॉल पीछे सरको तुम देखो. मासा आपण काढायचा प्रयत्न करत आहे आणि मासा भरपूर अडचणीच्या ठिकाणी आहे. आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे आपल्याला सावकाश मासा बाहेर काढायचा आहे. उचला आहे समोर अडकला ग त्याच्या गळ्यात. पहिला स्टार्टिंग. झाडी बघू शकता मित्रांनो. भरपूर झाडे आहे इथं आणि अशा ठिकाणी फिशिंग करणं म्हणजे खरोखर रिस्क असते. त्यामुळं फिशिंग करताना फक्त फिशिंगकडे नाही तर संपूर्ण तुमच्या जवळपास लक्ष ठेवावं लागतं. कारण की अशा ठिकाणी साप वगैरे भरपूर असू शकतात. त्यामुळं आपण फिशिंग करताना आपली काळजी घ्यावी. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासा बाहेर काढल्यानंतर त्याला पाण्यापासून लांब न्यायचा आहे आणि अडचणीच्या ठिकाणी बॅग असू नका तिथं. त्याच्या तोंडातून गळ कधीही काढायचा नाही. कारण की अडचणीच्या ठिकाणी असल्यानंतर आपल्याला काढताना खूप प्रॉब्लेम होतात. त्यामुळं त्याला आधी लांब चांगला स्पेस आहे जिथं क्लीन आहे तिथं नेऊन ठेवायचा आणि त्यानंतर मग त्याचं काय असेल ते गळ वगैरे काढायची. मासा बाहेर काढल्यानंतर मग त्याचे स्पून जो असतो त्याला गळ असतात आणि ते काढताना व्यवस्थितरित्या काढावे लागतात. कारण की ते हाताने निघत नाही, मासा झटकावतोय. त्यामुळं पक्कडचा वापर करून ते गळ काढायला आहे आणि ते लगेच निघतं आणि रिस्कीही नाही. वरच्यावर अडकला असता गेला असता उशीर. एकच हे होतं.
पहिली शिकार. पहिल्यांदाच मासा पकडल्यानंतर ना किती आनंद होतोय तुम्ही चेहऱ्यावरती बघू शकताय. मित्रांनो, आत्ता आपल्याला मासा हुकअप झाला आहे आणि तो आपण काढायचा बाहेर प्रयत्न करत आहे. आणि कमीत कमी मासा हा 5 ते 6 किलोचा तर आहे. बघू शकताय मी कशा पद्धतीने त्याला खेळवतोय आणि आडवा करू अडचणीचं नका. ठिकाण आहे. अशा ठिकाणी मासा हँडल करणं खरोखर भरपूर अवघड असते. चारी ठिकाणी लक्ष द्यावं लागतं आणि जागा अपुरी पडते आपल्याला मासा बाहेर काढायसाठी. मासा हा झाडीत गेला होता मित्रांनो आणि बघू शकता कशा पद्धतीनं त्यानं जंप केल्या. खरोखर हा क्षण एकदम भारी होता. झाला व्हिडिओ झाला उडी मारलेला व्हिडिओ झालाय. कसा काढणार हा? उतरू मी खाली? उतरणं पाण्यात उतरायला लागणार बघ. का उतरणार तुम्ही? उतरता का बघा, मी धरतो वाटलेस. येणार नाही रे सुटण्यामध्ये. ड्रॅगचा आवाज बघू शकताय कशा पद्धतीनं मासा जोर लावत आहे. हे त्याची ताकद लावत आहे. ड्रॅगचा आवाज आलाय का? होय. मित्रांनो, ड्रॅगचा आवाज बघा फक्त त्या बाजूला कसा येतोय, कसा मासा ताकद लावालाय. ड्रॅगचा कर. हे ड्रॅग आहे का ना? मासा लागल्यानंतर जो ड्रॅगचा आवाज येतो, खरोखर प्रत्येक फिशरमॅनसाठी हा आवाज आहे ना खरोखर एकदम भारी वाटतं त्याला. फिश सापडल्यानंतर हा आवाज ऐकल्यानंतर. एक सेकंड. जागा बघू शकता मासा काढायसाठी 5 ते 6 फूट खाली जागा आहे आणि ओमकार तिथं खाली जाऊन तो मासा बाहेर काढायचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा ठिकाणी खरोखर रिस्क असते. पाण्यात पडायची भीती असते मनात. नको खरोखर एक अवघड क्षण असतो हा मासा बाहेर काढायचा. हे धरू नकोस, तंगूस धरू नकोस. तोंडात घालते. घाल, तोंड उघडाय की घाल. अरे दादा सुटना मासा वरच्यावर आहे. घाल, तोंडात घालते लवकर. तोंडात बसा नाही ते. बघू शकताय कशा पद्धतीने मासा बाहेर काढायचा. थांब. आपल्याकडे खुडगळ आहे. तो खुडगळ त्याच्या तोंडात घालून अडकून त्याला वर वडायला लागते मित्रांनो. बघू शकता भावानं मासा काढून दिला आपल्याला. साईज बघू शकताय, बिग साईज बघू शकताय. मोठी साईज गावलेली आहे दादासनी. कसा आहे शट्टर एका कडनं. मित्रांनो, साईज बघा. हा अनेक मासा आपल्याला हुकअप झाला आहे पण त्याचा व्हिडिओ आपल्याला करता आला नाही. हा बघू शकताय तो दुसरा मासा. बघू शकताय मित्रांनो आजची शिकार. आज आपण फिशिंगला आलेलो आणि आपण चांगल्या साईजचा पळ शिवडा मारलाय. साईज बघा. आणि काय हे लहान साईज आहे आणि हा आपल्या भावानं ओंकारनं मारलाय आणि आज त्याचा पहिला शिवडा आहे. तो भाऊ आज कसबा बावड्यात पंचगंगा नदीला आल्यात. वाशीसनं आल्यात दादा मासा धराय. आणि बघू शकता आपल्याला आज मिळालेली साईज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि असेच भरपूर फिशिंग संदर्भात व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.